स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण मॅन ऑफ द सिरीज बेस्ट फिल्डर बॅट्समन बॉलर जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलं कुमार तनिष अनंता भगत आणि अनंता गोपाल भगत यांचा आम्ही मनापासून धन्यवाद। यांचे इथे शुभ आगमन झाले। मॅचकडे वळतोय। 4 षटकांचा सामना आहे। टॉस जिंकलाय श्री गणेश वाजे संघाने। निर्णय घेतला क्षेत्ररक्षण। बॅटिंग करत असताना गारमाता 11 कराडे हा संघ मागच्या सामन्यामध्ये पराभूत केलं भानगर संघाला आणि आता समोर संघ खेळतोय तो वाजे संघाविरुद्ध। तर आतापर्यंत गोलंदाज पाहिले योगेश पाटील, कल्पेश बाद झाला, रोहित आणि राहुलला आपण जरूर पाहूया। पुढचा चेंडू खोला टाकला। काय लाईन होती अपील मध्ये उत्साह इनसाइड सर्कल यस दबाव निर्माण केलाय श्री गणेश वाजे संघाला आपण जरूर पाहिले। या मॅच मध्ये 1-1 विजय संपादित केला। मात्र हा सामना चुरशीचा असेल। गोलंदाज योगेश पाटील विकेट त्यानंतर सिंगल। बॅटिंग करत असताना राहुल एक चेंडूचा सामना त्याने केला। रोहित त्याला साथ देतोय। पुढचा चेंडू 4 षटकांचा सामना आहे। पॉवर प्ले 1 योगेश पाटील। ओ लाईन चांगली आहे इनसाइड सर्कल बघा विचार करायला भाग पडते। गोलंदाजीकडे दर्जा जरुरी आहे। पंच इशारा करतील बॅटच्या स्वरूपाने ही धाव मिळेल। विकेट हॅट्रिक साठी महेंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाजांना। योगेश पाटील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावा 2। गारमाता 11 कराडे विरुद्ध श्री गणेश वाजे। योगेश पाटील पुढचा चेंडू 2 रन्स ऑन बोर्ड। पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना खराडे संघ ओ स्ट्रोक बनवलाय अफलातून मनगटी ताकदीच्या साहाय्यानं स्ट्रेट लॉंग ऑन वरून जातोय हा फटका षटकार। समोर फुड्यामध्ये चेंडू ठेवला आणि तिथे तो लॉफ केला फटका बनवला। क्रिकेटमध्ये फटके तुम्हाला निर्माण करावे लागतात आणि आजकालच्या आधुनिक क्रिकेटमध्ये यांना खूप महत्त्व दिलं जातं। जेव्हा योगेशने चेंडू डिलिव्हर केला तो स्ट्रेट होता पुढ्यामध्ये ठेवला स्ट्रेट ताकदीनं केला फुटवर चांगलं वापरलं ऑन दी राईट्स हा फटका जरूर त्याने खेळून काढला। संघ पुढे सरकेल आणि धावा दाफलकावर 8 रन्स ऑन बोर्ड। बॅटिंग करत असताना फलंदाज राहुल आतापर्यंत 2 चेंडू पुन्हा आक्रमण पकडला झेल व्हॉट अ कॅच समाधान हा झेल टिपला गुड फिल्डिंग। आणखीन एक धक्का 8 वर गडी बाद 2। शुभागमन झाले या स्पर्धेसाठी फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अँड 6च्या ज्या आम्ही ट्रॉफ्या पाहतो ते नरेशजी दामोदर पाटील यांनी आपल्याला पाहतो या स्पर्धेसाठी ट्रॉफ्या पुरवल्यात। कैलासवासी दामोदर काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ ट्रॉफीचे पुरस्कर्ते आणि जेवढे फटाके लागतील ते त्यांनी आम्हाला पुरवल्या। ते सन्माननीय नरेशजी दामोदर पाटील यांचे इथे शुभ आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत। लक्ष विद्या मॅच कडे आनंद देणारा क्षण पाहिला। क्षेत्रक्षणाचा दर्जा समाधानला तिथे पाहिलं। समोर जी चिल्लर पार्टी बच्चे कंपनी त्यांना विनंती करेन आपण बाजूला वा स्टेज समोर गर्दी करू नका। काही क्षेत्ररक्षक तिथे उभे असतात आणि त्यांच्या खेळावर कॉन्सन्ट्रेशन असतं तर आपल्याला विनंती असेल आपण बाजूला उभे राहा। बाईकवर सुद्धा काही चिल्लर पार्टी बसलेत तिथून उतरा आपण भरपूर जागा आहे तिकडे। आयवा कॅच घ्या टी शर्ट तुम्हाला मिळेल। तर बघा हा ग्रुपचं नाव आहे सूर्या ग्रुप वाजे। लॉफ करतोय स्टेडीट ओ व्हॉट अ स्ट्रोक शॉट लाईक दॅट। आता थांबत नाही कराडे संघाचा फलंदाज सचिन आलाय सुरुवात षटकारानं आक्रमण करत असताना बघा हा चेंडू डिलिव्हर जसा झाला फुटवर्क वापरलं लो फुल टॉस चेंडू कन्वर्ट केला ताकदीच्या साहाय्यानं। स्टेडीट ऑन साइडचे षटकार थोडे लांब आहेत तुम्हाला ताकद दाखवावी लागेल। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा दाफलकावर 14।
षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 14 आहे. 2 विकेट 4 षटकांचा सामना. चला स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच रिपोर्टिंग करायचे. फ्रेश लॉट्स जेव्हा सुरू होईल मी विनंती करेन श्रीराम शिरडोनपाडा आणि श्री मलंग 11 वावंजे या संघाला विनंती करेन आपल्याला रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेकमध्ये काही करून टॉस होईल तर संघ आला असेल तर आपण आयोजक कमिटीशी लगेच संपर्क साधा. नरेशजी दामोदर पाटील यांचे इथे शुभागमन झाले. संपूर्ण ट्रॉफीचे पुरस्कर्ते संपूर्ण फटाक्यांचे पुरस्कर्ते. ओव्हर नंबर 2 ओमकार पाटील. तर बबनदादा पाटील यांचे इथे शुभागमन त्यांचं सहर्ष स्वागत. संपूर्ण मान्यवर मंडळी आपण पाहतोय सामना आपल्याला जरूर पाहायला मिळतो. या स्टार एक हिट पॅरलल थ्रो काय दर्जा दाखवलाय. डीपला उभे होते वाजे संघाकडून सिद्धेशला आपण तेथे जरूर पाहिलं. धाव घेण्याची तयारी दाखवली. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना संघ गारमाता 11 कराडे. ओमकार पाटीलला जरूर पाहिलं. योगेशनं 14 धावा दिल्या. त्यानंतर आपण पाहतोय सेकंड ओव्हर. यस चेक करतो आपण. यस नॉट आउट. मग लाईव्हच्या मागे जे आमच्या स्कोररांच्या मागे फक्त 12th मॅन असतील आणि त्यांना आम्ही सांगतो तुम्ही मौन व्रत ठेवा. आमचे ऑफिशियल अंपायर आहेत बबनजी कोंडीराम पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. बघा फक्त 12 मॅनना विनंती करेन. ऑफिशियल अंपायर्स आहेत आणि टेक्निकल टीम जेव्हा निर्णय देईल तेव्हा आपण मौन ठेवायचे. यस फलंदाज होईल बाद. खेळाडू वृत्ती आपण जरूर पाहिली. रोहित इथे होईल आउट. कराडे हा संघ खेळतो. रसायन विभागातील एक नामांकित संघ आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतो याच गावातील संघ खेळताना श्री गणेश 11 वाजे. सामना कमालीचा असेल. बॅटिंग करत असताना संघ कराडे 4 षटकांचा सामना आहे. किती धावा सेट होतील 8 वाजलेत. ओमकार पाटील 2 धावा. त्यानंतर विकेट स्ट्रायकरेनला खेळेल. आतापर्यंत 3 गडी बाद. फॉल ऑफ विकेट्स मध्ये पाहिलं तर एकही फलंदाज थांबण्यास तयार नाहीये. कल्पेश बाद झाला. 0 वर 3चं योगदान दिलं. रोहितनं राहुल 7 खेळला. सचिन कडून अजूनही अपेक्षा आहे. नितेश आलाय क्रमांक 5 वर. नितेशला आपण जरूर पाहतोय. लॉंग रनवे ओमकारला आपण जरूर पाहूया. 2 चेंडूमध्ये 2 धावा 1 विकेट. धावफलक एकूण पोहोचलाय 16 धावा. बॅटिंग टीम गारमाता 11 कराडे. चला थोडा स्पीडअप वाढवा. तर ओमकार पाटील आदित्य आम्हाला माहिती देतो लेदरचा खूप छान क्रिकेटर आहे. कौशल्य त्याच्याकडे. ओ समोर ठेवला. स्विंग होता बघा. लाईन दिशा टप्पा विभिन्नता. चेंडू खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करतो. अँगल त्याच्याकडे चांगला आहे आणि ती नाट्यमयता मैदानावर पाहिली आतापर्यंत. ओमकार 2 चेंडू डॉट. जेव्हा लेदरचा खेळाडू जेव्हा टेनिस खेळतो ना तेव्हा त्याच्यातील परिपक्वता आपल्याला नेहमी पाहायला मिळते आणि ती गोलंदाजी दाखवतोय ओमकार पाटील. 3 मध्ये 2 धावा 1 विकेट. नेक्स्ट बॉल. ओ टप्पा पडला. स्विंग भन्नाट झाला. टर्न का होता या चेंडूला बघा. ओमकारची गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग. आतापर्यंत पाहतोय धावफलकावरची टोटल एकूण धावफलक 16 वर पोहोचलाय. 16 धावा धावफलकावर. बॅटिंग टीम थोडे बॅकफुटला गेले. गारमाता 11 कराडे संघ किती धावा सेट होतील या मैदानावर. 60 65 70 धावा चेस होताना पाहिले. पूर्वार्धामध्ये सामना महत्वाचा. इथे जर सामना जिंकला तर सुपर 4चा प्रवास सोपा होईल. पुढचा चेंडू ओमकारनं ऑफ स्टंपला ठेवला. कन्वर्ट केला. सावध फटका. डीपला बॅकअप चांगले. चेंडू अडवलाय आणि तितक्या वेगानं जरूर इथे आपण पाहिलं संघ पुढे सरकेल. धावफलक टोटल रन्स पाहिलं तर एकूण धावा 18. 3 गडी बाद. सेकंड ओव्हर. गारमाता 11 कराडे संघ बॅटिंग करतो आणि आपण सामना पाहिला श्री गणेश वाजे गोलंदाजी करताना. ओमकार पुढचा चेंडू
काय गोलंदाजी बघा, समोर ठेवला, पुन्हा पुण्यामध्ये संधी दिली, वेग प्रचंड होता. एकदा ओंकारची गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. या ओव्हरमध्ये त्याने धावा दिल्या 4, 1 विकेट, 2 षटकांचा खेळ संपला आणि धाव फलकावरती 18. ज्यांनी आम्हाला बाईक स्पॉन्सर केली, आमचे बॉलचे स्पॉन्सर आहेत, त्यांचा आम्ही धन्यवाद देऊ. सर्व पुरस्कर्ते ज्यांनी या आम्हाला स्पर्धेसाठी आदित्य खूप मोठं सहकार्य. आज आपण पाहतोय नरेशजी दामोदर पाटील ज्यांनी सर्व ट्रॉफी स्पॉन्सर केल्या, त्यानंतर फटाके स्पॉन्सर केले. बेस्ट बॅट्समन स्पोर्ट्स सायकल कार्तिकी इंटरप्राइजेसचे रोहन असतील, रोहन पाटील. पहिला चेंडू लॉफ करतोय, येतोय थेट अतिथी कक्षाकडे. ओ थोडा नाराज आहे, चेंडू हातामध्ये डिलिव्हर झाला, घेऊ शकला नाही. सागरला आपण तिथे जरूर पाहिलं आणि मिळतील या वेळेला नक्कीच 6 धावा. समोर ठेवला, लॉफ करतोय, मिड विकेटच्या वरून सलग तिसरा. एकदा टाळ्या होऊ द्या सचिनची, षटकारांची हॅट्रिक. सचिन जो खेळतो बघा, सचिन माळुसरे, गारमाता 11 रसायनी विभागातून आलेला कराडे संघ. आतापर्यंत सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले, धावफलक मजबूत आहे, सुस्थितीमध्ये पोहोचला. जसं आपण पाहिलं कमबॅक करून दिलं होतं. ओमकारच्या षटकामध्ये फक्त 14 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं ओमकारच्या षटकामध्ये 4, योगेशनं 14 दिल्या आणि आता मयूरवर केलेलं आक्रमण, बॅक टू बॅक 2 सिक्सेस. एकूण धावफलक धावा आपण जरूर पाहिलं 30 वर पोहोचलाय, 3-0. ओ संधी जरूर होती, फायदा उठवता आला नाही, थोडासा चाच पडतो आणि ते धाव घेण्याची तयारी. ओ गुड रनिंग. थोडासा आउटफील्डमध्ये उत्तर आहे आणि तिथे थोडं क्षेत्ररक्षण करणं डिफिकल्ट असतं. यष्टीरक्षकाची साथ मिळाली नाही. बॅटिंग करत असताना सलग 2 षटकारानंतर 2 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवर एकूण धावफलक पाहिलं 32-32. 3 गडी बाद झालेत. किती धावांचं टार्गेट सेट करेल? सुरमाल हे मैदान आपण पाहिलं, खूप आधुनिकता या मैदानावर डेव्हलपमेंट केली. अगदी मागे काही खोल भाग होता आणि त्यानंतर आपण पाहतोय सपाटीकरण झालं आणि नव्या रूपामध्ये उद्यास आलेलं नवीन सुरमाळ मैदान. पुढचा चेंडू फुटबॉलचा वापर ट्राय करते, लॉंग ऑनला, फिल्डर रेडी, 1 धाव 2 धावेसाठी तयारी जरूर दाखवली. ओ गुड रनिंग, गुड रनिंग. जरूर पंच आमच्याकडे वळले तर धावेसाठी प्रयत्न जरूर केला जाईल. संघाची एकूण धावफलक पुढे सरकेल. 4 चेंडूंचा खेळ संपला. महागडा आतापर्यंत मयूर 2 षटकार, त्यानंतर 4 चेंडूमध्ये वैयक्तिक धावा दिल्या, त्याने आतापर्यंत 16 आणि संघाची धावसंख्या 34, 34 रन्स. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं लॉफ करते, लॉंग ऑनला, फिल्डर रेडी, चेंडू अडवणार का? गुड फिल्डिंग, स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग दाखवले. समाधानला आपण तिथे जरूर पाहिलं, वेगानं आला, चेंडू पकडलाय, तितक्या वेगानं धाव पूर्ण होईल. एकूण धावफलक बॅटिंग टीम गारमाता 11 कराडे संघ पोहोचलाय. एकूण धावा टोटल 36 वर पोहोचलाय. आतापर्यंत मयूर 2 सुरुवातीच्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सलगचे 3 चेंडू 2-2 धावा. भागीदारी चांगली आतापर्यंत सचिन खेळतो आणि त्याला साथ देतो नितेश. उपस्थित सर्व आमचे अतिथी मान्यवर, आज माझे गावातील संघ खेळतो यंग जनरेशन. गुड बॉलिंग, कमबॅक करत असताना तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होत असताना आपण पाहिलं 3 षटकं संपली. एकूण धावफलक 36 वर पोहोचलाय, 36. 3 गडी बाद झाले. शेवटचं षटक
तर नक्कीच आम्ही पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वातील नामांकित आमचे डीजे सानिया डीजेचे सर्व नितीन पाटील यांचे इथं आगमन झाले. नितीन आपलं सहर्ष स्वागत. आमचे बंधुतुल्य मित्र सुद्धा आहेत. तर आपण पाहतोय या स्पर्धेसाठी सर्व आमचे दानशूर दाते बबनजी कोंडीराम पाटील माजी सरपंच वाजे यांच्याकडून या स्पर्धेला आपण पाहतोय. आणि ज्यांच्या सौभाग्यवती विद्याताई बबन पाटील माजी पंचायत समिती सभापती वाजे आणि ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 20,000चं आर्थिक सहाय्य. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 20,000चं आर्थिक सहाय्य. त्यानंतर आमचे पुरस्कर्ते आपण पाहिलं असेल नरेशजी दामोदर पाटील कैलासवासी दामोदर काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ सर्व ट्रॉफीज आणि सर्व फटाके ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज बेस्ट फिल्डर बॅट्समन बॉलर आणि ट्रॉफी ते कुमार तनिष अनंता भगत आणि अनंता भगत साहेब यांचा आम्ही धन्यवाद देतो. बेस्ट एक्सपोर्ट सायकल रोहन रामभाऊ पाटील. स्पोर्ट्स सायकल आम्हाला दिनेश मसने यांनी दिलं. स्पोर्ट्स सायकल आम्हाला श्री प्रकाश बाळाराम पाटील. लकी ड्रॉची सायकल श्री संजूबाई सेजवान उद्योजक कोपरोली. त्यानंतर मनन ऑटोमोबाईलचे ओनर्स मॅन ऑफ द मॅचची संपूर्ण ट्रॉफी महेशजी रामदास मसने यांचा आम्ही धन्यवाद देतो. सर्व सन्मान चिन्ह आम्हाला दिल्या ते हब सोमनाथ बुवा गोकुळ पाटील श्री अनिल बाळाराम पाटील यांचं मनापासून धन्यवाद. तर 3 षटकं संपली. एकूण धावफलक 36. शेवटचं षटक गोलंदाजी करत असताना स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाज येतोय. ऋषी आलाय. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर खूप आहे. एक धावेसाठी प्रयत्न मात्र जरूर. पंच आमच्याकडे वळलेत. वाईट +1 2 धावा मिळतील. संघ पुढे सरकेल आणि एकूण धावफलक 38. धावसंख्या बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये. बॅटिंग करत असताना गारमाता 11 कराडे संघ जी सुरुवात हवी होती. सुरुवातीला असं म्हटलं जातं धावा तुम्हाला बनवाव्या लागतं, टार्गेट सेट करावं लागतं, अनेक साऱ्या जबाबदारी असतात आणि त्या जबाबदारीचं ओझं घेऊन सचिन मैदानावर मात्र विध्वंसकारी फलंदाजी करतोय. सलग 3 षटकार आणि त्यानंतर मैदानावर त्याचं वैयक्तिक योगदान पाहिलं तर 7 मध्ये 24 वर खेळतोय. आक्रमण करतोय ऑन साइडला डीप कडे. फिल्डर रेडियम धाव घेण्याची तयारी. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावेनं बॅटिंग टीम पुन्हा एकदा संघ पोहोचेल. एकूण धावा 40. 40 धावा धावफलकावर. ऋषी पाटीलला पाहतोय वाईट बॉल. त्यानंतर 2 अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. बॅटिंग करत असताना आज सचिनला नितेश खूप चांगल्या पद्धतीने साथ देतो आणि क्रिकेटमध्ये हे तुम्हाला करावं लागतं. एकमेकाला साथ देणं, एकमेका सहाय्य करू असं म्हटलं जातं आणि तो खेळ आता धावा बनवणं गारमाता 11 कराडेसाठी महत्वाचं आहे. लाईन थोडी खराब. पंच आमच्याकडे वळतील. वाईटचा कॉल येईल. लाईनमध्ये अजूनही दिशा टप्प्याचा अभ्यास होत नाही आणि गोलंदाजी करताना गोलंदाज ऋषीला पाहिलं 2 चेंडू वाईट. अजूनही 5 चेंडूंचा खेळ इथे बाकी असेल. धावा धावफलकावरती टोटल 41. 41 वर पोहोचल्या. 3 गडी बाद. तिसऱ्या विकेट नंतर ही भागीदारी पाहिली संघासाठी सक्रिय होत असताना सचिन. आक्रमणाचा प्रयत्न सचिनला थांबावं लागेल. सचिन माळुसऱ्या 8 मध्ये 26 वर खेळतोय आणि ऋषी पाटील साठी हे आव्हान असेल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 41 धावा धावफलकावर. 3 गडी बाद. ऋषी पाटील पुढचा चेंडू. अजूनही चर्चा जरूर असणारे गोलंदाज आपण जरूर पाहतोय. ऋषीला 4 चेंडूचा खेळ बाकी. ओ क्लीन बॉल. ही विकेट हवी होती. बिग विकेट. 41 वर 4था धक्का. स्पर्धेसाठी बघा यांचा आम्ही धन्यवाद देतो. मेडिकल किट आम्हाला सहकार्य केले ते कुमार अमित रघुनाथ पाटील यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि या स्पर्धेसाठी सर्व चेंडू आम्हाला पुरवले ते चेंडूचे आमचे स्पॉन्सर श्री अंबाजी चांगदेव पाटील. चेंडूचे पुरस्कर्ते कुमार सागर राम यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि चेंडूचे आमचे पुरस्कर्ते अजय गजानन मसने यांचा आम्ही धन्यवाद देतो. सर्व आमचे पुरस्कर्ते
प्रीत स्पोर्ट्सचे आम्ही पाहतोय दीपकबाई फडके आणि पॅडी फडके यांच्याकडून आयवा कॅश प्रेक्षकांना एक टी शर्ट्स. पुढचा चेंडू वेगवान चेंडू लॉफ करतोय ड्राईव्हच्या मार्फत अलॉंग द कार्पेट डीप कव्हरला फिल्डर रेडी धावसाठी प्रयत्न जरूर होईल. संघ पुढे सरकेल. एकूण धावफलक आपण जरूर पाहूया. 43 वर पोहोचलाय आतापर्यंत 4 विकेट 43. किती धावा सेट होतील अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऋषी पाटीलला पाहतोय धावा धावफलकावरती टोटल 43 वर आहेत. ओ गुड बॉलिंग कमबॅक चांगला आहे ऋषी कडून. लाईन लेनचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्याची गोलंदाजी किती दर्जेदार झाली बघा. 2 अवांतर चेंडू नंतर कमबॅक चांगला आहे. आता चेंडू शिल्लक असेल शेवटचा. 43 झाले. 4 विकेट. नरेशजी दामोदर पाटील या स्पर्धेचा आनंद घेत असताना या स्पर्धेचे आमचे दानशूर दाते त्यांचं मनापासून धन्यवाद. ऋषी सज्ज होणार. लास्ट बॉल 43 धावा. किती धावा सेट होतील. गार माता 11 कराडे संघ रसायन विभागातील ओ खोला टाकलाय. काय कमबॅक केलं. चला गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत ऋषीनं. संघासाठी स्लॉग ओव्हरमध्ये जी पडझड झाली होती त्यामध्ये मात्र मार्गक्रमण करत असताना काही अंशी का होईना डाव सांभाळला. मात्र एका बाजूला डाव सांभाळला तो गारमाता 11 कराडेचा. सचिनला सुद्धा विसरून चालणार नाही. एकूण धावफलक टोटल रन्स आपण पाहिला तर 44 झालेत आणि 45चं टार्गेट. करते आपण जरूर पाहिलं. सन्माननीय अतिथी मान्यवर कूलर आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केले से राकेश राघव पाटील यांचा आम्ही धन्यवाद देतो. कुमार नीलकंठ जोमा भगत यांचं धन्यवाद देतो. कूलरचे आमचे पुरस्कर्ते सर्व सन्माननीय अतिथी मान्यवर. तर कराडे गावातील एक आपल्याला प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पाहायला मिळतील. रवींद्रजी भोईर यांना विनंती आहे साहेब आपण या स्पर्धेनिशील आपलं सहर्ष स्वागत आहे. तर नक्कीच इथे आम्ही सन्मान करणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज आम्हाला जे स्पॉन्सर बेस्ट फिल्डर बॅट्समन बॉलर ट्रॉफी ते कुमार तनिष अनंता भगत आणि अनंता गोपाल भगत यांचा आम्ही सन्मान करतोय. त्यांचं मनापासून धन्यवाद देऊया. या स्पर्धेसाठी अमूल्य योगदान ज्यांनी ज्यांनी आम्हाला दिलं त्यांचं सर्वांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतोय. कूलरचे आमचे पुरस्कर्ते भूषण जगे असतील यांचं धन्यवाद. सर्व आर्थिक सहाय्य आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतोय. तरी ते सन्मान करूया आमचे दानशूर दाते सन्माननीय अनंता गोपाळ भगत साहेब. आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तर या स्पर्धेसाठी बघा मॅन ऑफ द सिरीज सर्व आमचे ट्रॉफीचे पुरस्कर्ते. तर चला कमिटीला विनंती करेन एकदा सर्व आमच्या दानशूर दात्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं जे व्यासपीठावर आसन असते सर्व आमचे दानशूर दाते त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो या स्पर्धेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल. तर नक्कीच सन्माननीय नरेशजी दामोदर पाटील साहेब त्यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. या स्पर्धेसाठी फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ असेल त्यानंतर 6 नंबरचं सहकार्य ज्यांनी आम्हाला केलं. तर बबनजी कोंडीराम पाटील साहेब माजी सरपंच वाजेचे आणि ज्यांच्या सौभाग्यवती विद्याताई बबन पाटील माजी पंचायत समिती सभापती ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला 20,000चं आर्थिक सहाय्य दिलं. एकदा जोरदार टाळ्या उद्या त्यांचं. मी आमचे सर्व आयोजक कमिटी मेंबर्स यांना विनंती करेन आपण बबनजी पाटील साहेब यांचा सन्मान करूया.
स्टेजवर येऊन बसा प्रेक्षक. आता दोन्ही संघांना महत्वाचं, पहिली विकेट मिळाली, महत्वाचा फलंदाज बाज समाधानचं थांबणं महत्वाचं होतं, मात्र तो बाद झाला रोनित. मॅच मध्ये कमबॅक काय होईल, फिल्डिंग टीमला विनंती करतो तुम्हाला वारंवार एकत्रित येता येणार नाहीये. 2 षटकानंतर जेव्हा ड्रिंक्स ब्रेक असेल तेव्हा तुम्ही एकत्र या सुद्धा सूचना आम्ही आपल्याला देतो. ते विनिंग टार्गेट पाहिलं तर विजयासाठी करायचे 45. सामना पाहायला मिळतो पाहुणा संघ यजमान संघ वाजे संघाविरुद्ध कराडे संघ. तर टॉस आपण करणार आहोत. मी आदित्यला विनंती करेन टॉस करून घ्या आपण, कारण जसा हा सामना संपेल तसा नेक्स्ट मॅच आपल्याला सुरू करायचे. साहिलला विनंती करतो, टॉस पेंडिंग आहे. जर दोन्ही संघ नाही आले असेल तर आपल्याला रिपोर्टिंग करा. तर टॉस करण्यात येईल. एका बाजूला असणारे श्रीराम शिरडोन पाडा संघ आणि एका बाजूला असणारे श्री मलंग 11 वावंजे संघ. 2 संघामध्ये होईल टॉस. तर मी विनंती करतो बबनदादा पाटील यांना विनंती करतो आपण टॉससाठी यायचंय. एक वाजे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी नेहमी असणारं त्यांचं प्रेम आपण पाहिलंय, त्यांच्या हस्ते करण्यात येईल टॉस. तर नक्कीच सुरुवातीला मात्र इथे आपण पाहिलं, सुरुवातीला मिळाले झटके थोडा. तर टॉस करण्यात एका बाजूला असणारे श्रीराम शिरडोन पाडा आणि एका बाजूला असणारे मलंग 11. तिथे मात्र वावंजे, तिथे मात्र टॉस जिंकलाय. काय डिसिजन असणार आहे क्षेत्ररक्षण? तर कोणत्या प्रकारची रणनीती असणार आहे आज आपल्याला शिरडोन पाडा संघासमोर खेळायचं आहे? किती मात्र तिथे मात्र दाबापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? फर्स्ट टाइम त्यांच्याबरोबर मॅच आहे आमची. 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. तर काय म्हणाल आमच्या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप छान आहे. प्रथमच इथे खेळायला आलो भरपूर वर्षातून, चांगले वाटेल खेळायला. थँक्यू. हे होते आपल्याला शिरडोन पाडा संघाचे संघनायक आणि मलंग 11 आपल्याला तिथे वावंजे संघाचे संघनायक पाहायला मिळतील. दोन्ही संघनायकांना देऊया आपण शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते आमचे युवा समालोचक आदित्य, जे आम्हाला या स्पर्धेमध्ये खूप कांचन पालकर रुचिर खूप साथ देतात. यंग जनरेशन आहेत. काही जेव्हा ऑफिशियल्स आमचे समालोचक काही वेळेला जेव्हा कॅन्सल झाले तेव्हा आदित्यनं खूप चांगलं हँडल केलं. मग मनोहर पाटील SK असतील, आज आपण सिद्धू पाजी अमित म्हात्रे सरांना ऐकतो. आज तुफान आएगा. ओ दबाव निर्माण झाला. बॅक टू बॅक 2 विकेट्स, 45चं टार्गेट. संघ थोडा बॅकफुटला गेला, अपेक्षा जरूर होती. रोनितवर जबाबदारी वाढेल. नवीन फलंदाज झाले कल्पेश. या मैदानावर सिंगल डबल धावा सुद्धा लुटताना आपण अनेक संघांना पाहिले, जिथे 40-45 धावा संख्येचं टार्गेट असताना सुद्धा मोठ्या धावा चेस झाल्यात. मात्र या मॅच मध्ये काय होणार? गोलंदाज रोहितचं कौतुक करूया. 3 चेंडूमध्ये 2 विकेट, फक्त 1 धावे. समोर ठेवला, ट्राय करतोय चेंडू, डीप कडून क्षेत्ररक्षक जरूर आले, नकार दिलाय. दबाव पुन्हा एकदा वाढवला जातो. नेक्स्ट मॅच टॉस विन टीम फिल्डिंगला विनंती करेन, जसा हा सामन्याचा शेवटचा चेंडू संपेल आपण मैदानावर फिल्डिंगसाठी जाऊ शकता. आम्हाला आज सुद्धा एक संघ क्वालिफाय करायचं, आपण याची नोंद घ्या. थोडा स्पीड वाढवा. रोहितला आपण जरूर पाहतो. आतापर्यंत 2 विकेट, त्यानंतर 4 चेंडूमध्ये 2 धावा. आक्रमण करते, लॉफ केला, क्षेत्र खाली दूरवरून प्रयत्न झाले, पकडला झेल, आणखीन 1 विकेट. कार माता 11 कराडे, एकूण धावा 2 आणि 3 विकेट.
मोरिया डीजे आपण पाहतोय, सौरभ असतील, आमचे जय असतील, सतीश असतील. काल आम्ही पाहिलं अनेक आमचे डीजे ऑपरेटर यांचं गेट टुगेदर आणि आज नितीन आलेत, सानिया डीजेचे प्रोप्रायटर. काल डीजे केतन होते, काल डीजे साजन होते, डीजे जितू होते आणि आपण पाहिलं आज डीजे नितीन आले, त्यांचं धन्यवाद देऊया. गारमाता 11 कराडे संघ मजबूत पकड निर्माण केले. गोलंदाजी या मॅचमध्ये गोलंदाज काय काय करू शकतात याचं चित्र पाहिलं. 2 धावा 3 विकेट. सुरुवातीलाच दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि नियंत्रित गोलंदाजीने या मॅचमध्ये एक वेगळी छाप सोडले. 2 धावा. पुन्हा दबाव निर्माण केला जाईल. तर पहिलं षटक कमालीचं राहिलं, गुड बॉलिंग. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा दाफलकावरती 2. दोन धावा 3 विकेट. तर बघा, श्रीराम शिरडोनपाडा आणि श्री मलंग 11 वावंज हा पहिला सामना असेल. भैरवनाथ विचुंबे आणि सिद्धिविनायक 11 कोपर हा दुसरा सामना असेल. जय हनुमान उमरोली आणि सार धन्वी 11 शिवशक्ती खारगर हा तिसरा सामना असेल. आणि जय दुर्गा रोहिंजन बी आणि गावदेवी उसरले हेमंत भगत मुकेश भगत यांचा आपल्याला चौथा सामना पाहायला मिळेल. आज बी ग्रुप आहे आणि उद्या फायनलची रात्र. उद्या पहिला सामना आम्ही लवकर सुरू करणार आहोत. ओ थोडा बॅकफुटला आहे आणि एज लागते थर्ड मॅनला. धाचे यस, तिथे इशारा येईल, अंपायर सिग्नल. निर्णयाची आम्ही वाट पाहतो आणि मिळतील 4 धावा. कमबॅक होणं खूप महत्वाचं. अक्षय आलाय, अक्षयच्या पहिल्या चेंडूवर चौकार. रोनितवर जबाबदारी, रोनितचं मैदानावर थांबणं संघ हितासाठी महत्वाचं आणि रोनित जर थांबला तर या मॅच मध्ये आपण पाहतोय कमबॅक होऊ शकतो. एकूण धावा 6, 3 विकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट गेले, ज्यामध्ये समाधान बाद झाला, ओंकार बाद झाला, ओंकार समाधान, कल्पेश बाद झाला. सिद्धेश आणि रोनित एका चांगल्या भागीदारीची गरज आहे ती श्री गणेश 11 वाजे संघाला. सामना सोडायचा नाहीये. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, गेलेला सामना जिंकण्यामध्ये मजा काही वेगळी असते. आम्ही या स्पर्धेमध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा विरुद्ध दिगोडा सामना पाहिला. 6 मध्ये 6 धावेची गरज असताना गोलंदाजीवर जिंकताना संघाला पाहिलं. सावध फटका, स्लीक मध्ये फिल्डर रेडी, सिंगलने धावफलक पुढे सरकेल. एखाद्या षटकामध्ये 20 धावा आल्या ना, 15-20, तर मॅच मध्ये आनंद देणारा क्षण असेल. कारण पूर्वार्धाचा आपण अभ्यास केला. योगेशनं 14 दिल्या, ओंकारनं 4 दिल्या, मयूरच्या ओव्हरमध्ये 18 आल्या आणि ऋषीनं 8 धावा दिल्या. म्हणजे 2 षटकामध्ये धावसंख्येची पिटाई झाली. आता उत्तरार्धाचं चित्र पाहिलं, रोहितनं फक्त 2च धावा दिल्या आणि अक्षय भोईरनं आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 5 धावा दिल्यात. 7 धावा धावफलकावर, 45चं टार्गेट. गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप घेतला. मी ऑफिशियल अंपायरना विनंती करेन. ऑन स्क्रीन आयोजक आहेत आमचे मॅनेजमेंट. अक्षय भोईर 2 चेंडू त्याच्या शैलीवर घेतला. आक्षेप स्ट्रायकरीनला खेळतोय फलंदाज सिद्धेश पाटील. आक्रमणाची तयारी, स्लिपकडे गेलाय, धाव घेण्याची, धोका होऊ शकला असता, तालमेल बिघडला, सिंगल पुढे सरकेल, मात्र दबाव वाढलाय. श्री गणेश वाजे संघाला हेच करावं लागेल. सामना जिंकायचा असेल तर आक्रमणाची नितांत गरज आहे. चौकार षटकारांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रोहितनं केवळ 2 धावा दिल्या. अक्षयवर जबाबदारी आणि त्याच्यावर आक्षेप सुद्धा घेतलाय. गोलंदाजच्या शैलीवर ऑन स्क्रीन इथे चेक करत असताना मॅनेजमेंट 8 धावा 3 विकेट. अक्षय भोईर ओ लो फुल टॉस, स्टेप आउट केला ऑन दी राईज. काय फटका खेळलाय बघा, इनसाइड आउट. फटका आवडला असेल तर कौतुक झालं पाहिजे. कम्प्लीट टेक्निक दाखवली. आपण पाहतो 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. जसा चेंडू डिलिव्हर झाला ना, समोर होता लो फुल टॉस आणि टेक्निक स्ट्रोक खेळलाय. दर्जेदार. मिळतील 4 धावा.
तर 4 चेंडूचा खेळ संपल्या 12 धावा 3 विकेट. रोनितला आपण जरूर पाहतो. रोनित वैयक्तिक खेळतोय 4 मध्ये 10. रोनित या मॅचला कमबॅक देऊ शकला असता. झेल सोडलाय. 1 धाव 2 धावांसाठी आणि चेंडू डीप खड्या. 3 धावेसाठी जरूर प्रयत्न होईल. मॅच मध्ये सामना जिंकून द्यायचा असेल तर रोनितला थांबावं लागेल. मॅच मध्ये थोडी कुरगडी करतोय. गारमाता 11 कराडे. विनिंग टार्गेट विजयासाठी 45 आहेत आणि आतापर्यंत एकूण धावा 15. अजूनही लक्ष कठीण आहे. प्रवास दूर आहे. धावांचा आणि चेंडूंचं अंतर पाहिलं यामध्ये बरंच मोठं अंतर आहे आणि या महत्वाच्या क्षणी रोनितला थांबणं संघ हितासाठी महत्वाचं असेल. धावा दाफलकावरती 15. 3 विकेट. बॅटिंग टीम श्री गणेश वाज 3 महत्वाचे फलंदाज बाद झाले. मात्र ज्याच्यामध्ये सामना कमबॅक करण्याची क्षमता आहे तो रोनित खेळतोय आणि त्याच्यावर जबाबदारी सुद्धा असेल. आदळला चेंडू ऑन साइडला डीप कडे. फिल्डर रेडी. 1 धाव. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू अडवलाय. मात्र रोनित कडून संघ अपेक्षा करतोय विजयासाठी आगेकूच करण्याची तयारी जरूर असेल. एकूण धावा दाफलकावर 16 आहे. टार्गेट विजयासाठी 45. सोळा धावा दाफलकावर. 3 गडी बाद. 12 चेंडू आणि 29. लॉफ करण्याचा प्रयत्न सिंगलला आता काही होणार नाहीये. 12-29 चा सामना. बऱ्याच वेळा पाहिलं अंपायर सिग्नल. यस इशारा आलाय वाईट साठी. हा रिव्ह्यू असेल चेक करूया. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीमला विनंती करतोय. सामना कमालीचा असेल. एका बाजूला संघ खेळतो वाजे आणि त्यांच्या विरुद्ध गारमाता 11 कराडे. तर मुकेशजी भगत यांचा संघ आज खेळणार आहे. 4था सामना आपण त्यांचा जरूर पाहणार आहोत आणि जो मिनिमम 11 वाजेपर्यंत सुरू होईल. फेड डिलिव्हरी. एकूण धावफलक पाहिलं तर 16 आहे. 17. आक्रमण केलाय. चढवला आला डीप कडे आणि हा पकडलाय झेल. फलंदाज होणार बाद. आतापर्यंत अमनला जरूर पाहिलं. विनिंग कॅल्क्युलेशनचा विचार केला. चेंडू आणि धावांचं अंतर मात्र अपेक्षा होती रोनित कडून. तो बाद झाला आणि आता सिद्धेशला आपण जरूर पाहतोय. येणाऱ्या 10 चेंडू आणि 28 ची गरज. 10 बॉल 28. इथे जर मॅच जिंकायचं असेल तर येणाऱ्या फलंदाजांना सक्रिय व्हावं लागेल मॅच मध्ये. या अंपायर सिग्नल. ओके ओके. गोलंदाज आपण पाहतोय अमन आणि त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेतलाय. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. गोलंदाजच्या शैलीवर घेतला आक्षेप. 10 चेंडू आणि 28. यस टप्पा पडला. चेंडू थोडा स्किट झाला. उंची चेंडूला होती आणि आता बीट होत असताना चेंडू आणि धावांचं अंतर जरूर पाहूया. रनवे खूप चांगला आहे. चेंडू चांगला डिलिव्हर करतो. फुटवर्कचा वापर केला. कनेक्शन झालं नाही.
येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 9 मध्ये 28 धावेची गरज. आक्रमण केलं, ठोकलाय आणि डीप कडे फिल्डर रेडिया पकडलाय झेल. षटकाराचं अंतर स्ट्रेटला थोडं लांब आहे, ऑन साइडला तेवढंच अंतर लांब आहे आणि याचा बेनिफिट मिळतो गोलंदाजांना. आता येणारी चेंडू आणि धावांचं अंतर. फटका चांगला खेळला होता, स्ट्रोक बनवला, मनगती ताकदीच्या साहाय्यानं पॉवरफुल हिटिंग केले, मात्र इथे थोडासा नाराज आहे. संघ पुढे सरकेल आपण जरूर पाहिलं. आतापर्यंत अमननं 2 विकेट, 4 चेंडू मध्ये केवळ 1 धाव, 2 विकेट, एकूण धावफलक 17. विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं 45. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 8 मध्ये 28. 8 मध्ये 28 धावा चेस होताना पाहिलं. सामना कोण जिंकेल? 17 मध्ये 5 विकेट, निम्मात संघ बाद झालाय. 3rd ओव्हर. अमनला जरूर पाहते, गुड बॉलिंग. 8 मध्ये 28. या येणाऱ्या 2 चेंडू मध्ये नवीन फलंदाज विनायक आलाय. सिद्धेश कडून अपेक्षा होतं रोहित जर थांबला असता तर चित्र वेगळं असतं, कारण सुरुवातीला पहिल्याच ओव्हरमध्ये रोहितनं 3 विकेट घेतल्या आणि त्यानंतर या क्रमप्राप्त गोलंदाजानं या मॅच मध्ये एक मजबूत पकड निर्माण केले. 8 मध्ये 28. पुढचा चेंडू अमन. वेगवान चेंडू, टप्पा पडला, खाली राहिला, बीट होतोय आणि आता 7 चेंडू 28 धावेची गरज. तर सन्माननीय नरेशजी मसने साहेब यांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. नरेशजी मसने. अमन, गुड बॉलिंग. पुढचा चेंडू. फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड सर्कल, पकडला झेल आणि आता सामना कठीण झालाय. आज वेळेवर मदतीला धावून आला तो फलंदाज होता. पूर्वार्धामध्ये आपण जरूर पाहिलं सचिनला 26 धावांची खेळी त्याने केली, मात्र त्यानंतर अमनच्या या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या. आतापर्यंत पाहतो फक्त 1 गुड बॉलिंग, फक्त 1 धाव दिले, जिथे 12-29 सामना होता आणि धावा धाफलकावरती 17 आहेत. आता येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी. तर 17 धावफलकावर आपण जरूर पाहतोय. मॅच मध्ये कमबॅक करत असताना गारमाता 11 कराडे धावफलकावर पाहतोय. सुरुवातीला प्रमुख फलंदाजांची साथ मिळाली नाही. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा होत्या, 3 विकेट सुद्धा आपण पाहिलं आणि त्यानंतर जो कमबॅक केलाय गारमाता 11 कराडे संघानं. 6 चेंडू आणि 28 धावेची गरज. श्री गणेश वाजे बॅटिंग करतोय. डीप लॉंग ऑन कडे फिल्डर रेडी. आता सामना जिंकायचा असेल तर फटक्यांची गरज आहे. 2 धावा निश्चित मिळतील. क्षेत्ररक्षण करा. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न, 3 धावा 4थ्या धावेसाठी प्रयत्न सूर्य. 6 मध्ये 28. आता समीकरण येणारे 5 चेंडू 25. प्रत्येक चेंडूवर आक्रमणाची नितांत गरज आहे. श्री गणेश वाजे. आज मंगळवार आहे, दिवसभर लाईटचा खूप प्रॉब्लेम चालू होते. डोंट वरी, लगेच आहे ऑटोमॅटिक. छोटू, मग छोटूला आवाज दिला ना, 1 मिनिटाच्या आत सुरू होईल. 1 मिनिटाच्या आत सुरू होईल. डोंट वरी. फिल्डिंग लावून ठेवा, फिल्डर हलू नका आपण. आणि नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम यांना विनंती करतो आपण रेडी राहा. बघा आज आपण पाहतोय बी ग्रुपचे 8 संघ इथे खेळणार आहेत. काही वेळानंतर आज आमचे ऑफिशियल समालोचक मनोहर पाटील वाजा आणि विठ्ठल पाटील सर जॉईंट होतील. चला सोनू आता लाईट ऑन करते. सर्व आमच्या स्पॉन्सरचा आम्ही धन्यवाद देतोय. संपूर्ण आमची आयोजन कमिटी. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 5 चेंडू आणि 25 धावा. सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करावं लागेल. प्रत्येक चेंडूवर आक्रमण आणि आक्रमण. क्या अपेक्षा असेल का?
सिंगल डबलनं काही होणार नाही. 45 लक्ष मात्र इथे वाईटचा कॉल आला. 2 धावा जरूर मिळतील. येणारे 5 चेंडू आणि 23 ची गरज. 5 बॉल 23. स्ट्रायकर एंडला खेळतोय श्री गणेश वाजेकडून फलंदाज आपण जरूर पाहिलं सिद्धेशला. सिद्धेश क्रमांक 5 वर आलाय. त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या. 5 मध्ये 23. आक्रमण करतोय. फटका फसलाय. इनसाइड सर्कल पॉइंट. शॉर्ट पॉइंटला पकडला जेल आणि आता 4 मध्ये 23. साथ मिळाली नाहीये आणि त्यानंतर गारमाता 11 कराडे संघानं जो डाव दाखवला, जो त्यांचा खेळ दाखवला आणि आपल्या खेळानं पुन्हा एकदा इम्प्रेस करताना येणाऱ्या फलंदाजाला प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल. सामना कोण जिंकेल चर्चा जरूर आहे, मात्र येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 4 मध्ये 23. तर 4 चेंडू आणि 23 धावेची गरज. फलंदाज झालाय सूरजला पाहतोय. आक्रमण करतोय. चेंडू गेलाय डीपला. फिल्डर तिथे रेडी आहे कारण मागचं क्षेत्र थोडं आम्ही पाहतोय उतार आहे आणि तिथे नियुक्ती केल्या. आता काही होणार नाही. छोटू जनरेटर ऑफ. एकूण धाव फलक 23 आहे. 45 लक्ष होतं आणि मॅच मध्ये गारमाता 11 कराडे संघ पुन्हा एकदा पकड निर्माण करतोय. बघा लकी ड्रॉ साठी उद्या स्पोर्ट्स सायकल आहे. आयवा कॅच प्रेक्षकांना जरूर आपण पाहतोय. ब्रँडेड टी शर्ट पुरस्कर्ते प्रीत स्पोर्ट्स. ओ ताकदीचा वापर. गॅप मध्ये जरूर खेळला. वेगानं क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग. चं टार्गेट होतं आणि आता सामन्यामध्ये एकाती मजबूत पकड निर्माण करत असताना पुन्हा एकदा आता 1 तास आयोजक कमिटी 1 तास वेळापत्रक मागे गेलाय कारण जो फ्रेश लॉटचा सामना. यस बघा किती फास्ट सर्व्हिस आहे. काही सेकंदामध्ये जे कनेक्शन आहे आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 20 धावा. यस मॅच मध्ये आता पकड निर्माण केल्या आणि विजयाच्या मार्गावर आपण जरूर पाहिलं आज रसायन विभागातून आलेला गारमाता 11 कराडे या संघ. तर पुढच्या दोन्ही संघांना विनंती करतो आपण रेडी राहा. सर्व पाहुण्यांचा आम्ही धन्यवाद देतो. अगदी काही वेळापूर्वी रायगड भूषण हरिचंद्र बुवा पाटील यांची उपस्थिती पाहिली आणि त्यांनी स्पेशली आयोजकांचं धन्यवाद दिलं कारण जेव्हा ते मैदानावर आले आणि त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं अक्षरशः ते एवढे आनंदित झाले आणि सुरमाळाचे नवीन स्वरूप पाहिल्यानंतर त्यांनी संपूर्ण आयोजकांचं कौतुक सुद्धा केलं. आपण जरूर पाहिलं. अफाट मेहनतीने साकारलेली ही स्पर्धा आपण जरूर पाहतोय. संपूर्ण आमची आयोजक कमिटी साहिल पाटील, अभिजित पाटील, किरण भगत, अनिल पाटील असतील, विजय पाटील, जरूर पाहिलं राज पाटील, निलेश मसने, चंद्रकांत कुरुंगले, हर्षद पाटील, अनिश पाटील, अजय भगत असतील, चेतन पाटील, हरीश भगत, यज्ञेश, सचिन ठाकूर असतील, मयूर पाटील, मयूर फडके, जगदीश पाटील, पारस असतील आमचे अतुल, प्रेम, युवराज, मनोहर आमचे निखिल यांचं धन्यवाद. तर मॅन ऑफ द मॅच आपण जरूर म्हणणार. चला फिल्डिंग टीम नेक्स्ट मॅच. फिल्डिंग लगेच लावून घ्या. तर मॅन ऑफ द मॅच